मित्रांनो, आज आपण विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जाणून घेऊया। त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सहन केलेल्या त्रासाबद्दल व त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल जाणून घेऊया। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आज आलो आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमसृष्टीमध्ये। ही भीमसृष्टी पुण्याच्या पिंपरी चिंचवड या भागामध्ये आहे। मित्रांनो, या भीमसृष्टीमध्ये बाबासाहेबांविषयी संपूर्ण माहिती ही प्रतिमेद्वारे दाखवलेली आहे व त्याविषयी माहिती सुद्धा लिहिलेली आहे, ती आज आपण पाहणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। या भीमसृष्टीमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारची एंट्री फी ही लागत नाही व ही भीमसृष्टी 24 तास चालू असते। यावर्षी बाबासाहेबांची 133वी जयंती आहे। दरवर्षीप्रमाणे ही जयंती सुद्धा आपण मोठ्या जल्लोषाने साजरी करणार आहोत। या भीमसृष्टीमध्ये हे दाखवलेलं आहे की बाबासाहेबांचं लहानपण कसं होतं, त्यांच्या कुटुंबाविषयी ते माहिती आहे, ती आज आपण पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हे आहेत बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सपकाळ। रामजी हे ब्रिटिश सैन्याचे सुभेदार असल्यामुळे भारताच्या विविध ठिकाणी त्यांची बदली होत होती। मध्य प्रदेशमध्ये असताना 14 एप्रिल 1891 मध्ये महू या गावी लष्करी कॅम्प मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला। आई भीमाई त्यांना लाडाने भिवा असं म्हणत असत। काही वर्षांनी बाबासाहेबांना 7 नोव्हेंबर 1900 मध्ये पहिलीमध्ये घातले गेले। इसवी सन 1907 मध्ये बाबासाहेब हे मॅट्रिक पास झाले। बाबासाहेबांना लहानपणापासून अस्पृश्य असल्यामुळे त्यांना त्रास दिला गेला। वर्गाच्या बाहेर बसून शिकून सर्व त्रास सहन करून बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिले। मित्रांनो, बाबासाहेबांच्या कुटुंबाविषयी आपण माहिती घेऊया। डाव्या बाजूला जे बसलेले आहेत ते बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव यशवंत आहेत। त्यांच्या शेजारी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बसलेले आहेत। त्यानंतर बाबासाहेबांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर या बसलेल्या आहेत। त्यांच्या बाजूला बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव, त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई व त्यांची लहान मुलगी आहे। त्यांच्या शेजारी बंधू आनंदराव आंबेडकर यांचे पुत्र मुकुंदराव आंबेडकर हे बसलेले आहेत आणि बाबासाहेबांचा आवडता कुत्रा टॉबी हा खाली बसलेला आहे। बाबासाहेबांचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होते व ते त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देत होते। बाबासाहेबांनी परदेशातील उच्च शिक्षण घेऊन मायभूमीत परतल्यानंतर त्यांनी समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिले। बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत, मूक नायक, बहिष्कृत भारत आणि जनता ही वर्तमानपत्रे सुरू केली। अस्पृश्य समाजातील एका व्यक्तीने एवढे मोठे उच्च शिक्षण घेतलेले आहे हे जेव्हा कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना समजले तेव्हा ते स्वतः त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबई येथील डबक चाळीमध्ये राहत्या घरी गेले आणि 22 मार्च 1920 रोजी माणगाव परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला। बाबासाहेबांनी कोणत्या कोणत्या पदव्या मिळवल्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया। बाबासाहेबांनी पहिली पदवी BA ही 1913 मध्ये प्राप्त केली। त्यानंतर कोलंबिया विद्यापीठामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर MA ही पदवी 1915 मध्ये प्राप्त केली। त्यानंतर लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेची MSc ही पदवी 1921 मध्ये प्राप्त केली। त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर DSc ही पदवी 1923 मध्ये प्राप्त केली। DSc ही पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय आहेत। बाबासाहेब एवढे हुशार होते याचा अंदाज आपण या गोष्टीवरनं लावू शकतो की DSc ह्या पदवीचा अभ्यासक्रम हा 8 वर्षाचा होता। बाबासाहेबांनी त्याला 2 वर्षांमध्ये पूर्ण केला। त्यानंतर बॅरिस्टर ही पदवी लंडनमधील ग्रेज इन या संस्थेकडून सन 1923 मध्ये मिळवली आणि नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिक अँड
ॲनालिटिकल स्टडीज या विषयावर PhD 1927 मध्ये मिळवली. त्या पदवीला PhD कोलंबिया युनिव्हर्सिटी असे देखील म्हणले जाते. बाबासाहेबांना शिकण्याची केवढी आवड होती या पदव्यामधून ते आपल्याला दिसून येतंय. बाबासाहेबांनी सर्व जनतेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महान संदेश दिलेला आहे. 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबई येथे 1946 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले आणि त्या काळचे औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर यामध्ये 1955 या वर्षी मिलिंद महाविद्यालय सुरू करण्यात आले. बाबासाहेब हे महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरु मानत असत. पहिली गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 मध्ये लंडन मध्ये झाली. या परिषदेमध्ये अस्पृश्यांना राजकीय हक्काची मागणी आणि अस्पृश्यांना लष्करात भरती या 2 मुद्द्यावर बाबासाहेबांनी भाषणामध्ये जोर दिला. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या दरम्यान लंडनमध्ये झाली. या परिषदेमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी कोण, महात्मा गांधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी वाद निर्माण झाला. त्यापुढे अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अधिकार गांधींनी नाकारले. मुस्लिम प्रतिनिधींनी ते नाकारावे यासाठी गांधींनी राजकीय डावपेच आखले, पण बाबासाहेबांनी ते सर्व डावपेच फेटाळून लावले. तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 पर्यंत चालली. ही देखील लंडनमध्ये झाली. ही परिषद म्हणजे संयुक्त समितीची बैठक होय. यामध्ये भारतीय सभासदांनी इंग्रज अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतली. इंग्रज अधिकारी भारतामध्ये कसा कारभार करत होते यावर बाबासाहेबांचे बारीक लक्ष होते. यामधूनच त्यांची विद्वत्ता आणि राष्ट्रप्रेम हे दिसून येते. बाबासाहेबांचे नेतृत्व व त्यांची भूमिका ही ब्रिटिशांना मानावी लागली. हा बाबासाहेबांचा विजय होता. पुणे करार हा अस्पृश्यांच्या राखीव जागेसंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला करार आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जातीय निवडाला गांधींनी विरोध केला होता. ह्या विरोधाला आपण आंदोलन करू अशी घोषणा देखील केली होती. म्हणून त्यांना भारतामध्ये येताच एरवडा जेलमध्ये ठेवले गेले होते. त्यानंतर 20 सप्टेंबर 1932 मध्ये महात्मा गांधी हे अमरण उपोषणाला बसले. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये बाबासाहेब म्हटले होते, तुम्ही मला शेजारच्या म्युन्सिपाल्टीच्या दिवाच्या खांबावर जरी फाशी दिली तरी मला चालेल, पण मी केवळ गांधींचे प्राण वाचवण्यासाठी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासाठी मागे हटणार नाही. त्या काळामध्ये देशभरातून त्यांच्यावर दबाव वाढत राहिला. तेव्हा बाबासाहेबांनी पर्यायी 10 मागण्या पुढे केल्या. या सर्व मागण्या महात्मा गांधी यांच्या समोर ठेवण्यात आल्या व सदर कराराच्या मसुद्यावर बाबासाहेबांनी दिनांक 24 सप्टेंबर 1932 रोजी स्वाक्षरी केली. ही स्वाक्षरी झाल्यावरच पुणे करार हा मंजूर झाला. बाबासाहेबांनी त्या काळच्या औरंगाबादमध्ये अर्थात छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालयाच्या कोनशिला बसवण्याचा समारंभ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 1951 रोजी संपन्न झाला. दरम्यान बाबासाहेबांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना प्राचीन अजिंठा वेरूळ लेणे पाहण्यासाठी घेऊन गेले. त्या काळचा हा प्रसंग आहे. इसवी सन 1955 मध्ये बाबासाहेब साताऱ्याला आले असता कर्मवीर भाऊराव पाटील स्वतः त्यांना भेटण्यासाठी आले. त्यानंतर संत गाडगेबाबांनी पंढरपूर येथे गोरगरीब मुलांसाठी संत चोखा मेळा वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहाचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची निवड केली गेली व 1949 मध्ये वसतिगृहाचे सर्व सूत्र बाबासाहेबांकडे सोपवण्यात गेले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांना पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी विनंती केली. त्यानंतर 3 ऑगस्ट 1947 रोजी कायदा मंत्री या पदाची बाबासाहेबांनी शपथ घेतली. त्या काळचा स्वतंत्र भारताचा हा मंत्रिमंडळाचा फोटो आहे.
पुण्याच्या देहू येथे 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेबांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यावेळी भाषणामध्ये बाबासाहेब म्हटले होते, ही ऐतिहासिक घटना फार महत्त्वाची असून या घटनेची नोंद इतिहासामध्ये होईल आणि या लहान बुद्ध विहारापासून धम्मक्रांतीला सुरुवात होईल। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचे डोबळेमानाने 5 टप्पे दाखवण्यात आलेले आहेत। 1 भिवा, 2 भीमराव, 3 डॉक्टर आंबेडकर, 4 बाबासाहेब, 5 बोधिसत्व। भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी 6 डिसेंबर 1956 रोजी झाले। दिल्लीवरून त्यांचे पार्थिव नागपूरला नेण्यात आले। नागपूरवरून त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांचे निवासस्थान राजगृह येथे नेण्यात आले। 7 डिसेंबर 1956 रोजी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून दादर चौपाटी पर्यंत नेण्यात आली। अंत्ययात्रेला देशभरातून लाखोच्या संख्येने शोकाकुल जनसागर लोटला होता। दादर चौपाटीवर त्यांच्या पार्थिवास त्यांचे चिरंजीव यशवंत भीमराव आंबेडकर यांनी अग्नी दिली। मित्रांनो, खरोखरच बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जो त्रास सहन केलाय, एक सामान्य माणूस तो त्रास कधीही सहन करू शकणार नाही। व तरीही सगळे त्रास बाबासाहेबांनी सहन केले। आपल्या भारतासाठी, आपल्या लोकांसाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य हे झोकून टाकले। बाबासाहेबांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पत्नी श्रीमती डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर यांना दिनांक 14 एप्रिल 1990 रोजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला। खरोखरच बाबासाहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे। अशा आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 133व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।